जाम डेंजर पोरं आहेत हे लोक. अरे अरे थांब ना बाबा, दिन घे थांब. किती का तो थांब रे थांब. हाय गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम टू विशाल राठोड ब्लॉग्स. तर गाईज मी आता आहे तेलंगणाला आपल्या मामाच्या गावी. तर गाईज आपल्या उद्या मामाचे नवीन घरचं सत्यनारायणची पूजा आहे. तर गाईज मी आलो आहे आता तेलंगणाला. खूप एक्सायटेड आहे कारण की ना दर टाईम तुम्हाला माहिती आहे मी गावी आलो तर मला विशाल भाई येतो घ्यायला, आपला मावशीचा पोऱ्या. तर याला काय झालं आहे तो येतोय. तर आता मी चाललो आहे आपल्या भावाला घ्यायला, विशाल भाईला. तर आता मी चाललो त्याला घ्यायला. हा एक मजदूर करून एक स्टॉप आहे तिथं मी चाललो, तो तिथं आलाय. सो मी तर एकटा चाललाय तिथं. आता काय तुम्हाला घर पण दाखवतो, घर पण खूप भारी बनलं आहे. तर तुम्ही हा ब्लॉग एंडिंगपर्यंत बघा, खूप मजा येईल. काय आपला भाऊ भेटलेला आहे. तर आपल्या भावाला त्याचा काका भेटलेला, तो बोलला गाडी घेऊन जा घरी. तर आम्ही एकच गाडीवर जाणार होतो पण तो तिथं थांबलेला ना, तिथं त्याच्या काकांनी बोलला की तू गाडी घरी ठेव. आणि आपल्याला हे छोटा भेटला आहे, छोटाला जरा सोडतो इथं आपल्या बाजूच्या गावाला. भाई त्याचं नाम काय, नाम बताओ. श्रीनिवास नाव आहे त्याचा, श्रीनिवास नाव आहे त्याचा. तर आपला भाऊ आहे तिथं मागे, माझा भाऊ भेटला आहे. तुम्हाला आपला घर पण दाखवतो आपल्या मामाचा कसा आहे. गाई आपल्या मामाचं घर बघा, अजून चाललंय, जरा काम चाललंय पण उद्याच आहे आपल्या सत्यनारायणची पूजा. तुम्ही बघू शकता हे आतमधला पूर्ण हॉल आहे. अजून काम चालू आहे, जरासाच बाकी आहे. आणि हे किचन आणि आपलं देवारा रूम बघा तुम्ही. आणि हे बाथरूम आहे वाटतं, आणि हे बेडरूम आपला आणि आपला विशाल भाऊ. आणि दोन बेडरूम आहेत गाईस, बघू शकता तुम्ही. आम्ही तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो मी काय व्ह्यू आहे तिथं. आपली मम्मी मावशी सगळे काम करतात, हे पण काम करत आहे अंकल, बघू शकता तुम्ही. बघू शकता गाईस तुम्ही. गाईस आपला भाऊ ना किती 7 तास ट्रॅव्हल करून आला आहे. म्हणजे आपला तेलंगणावरून डायरेक्ट हैदराबादच्या संगारेड्डी तिथे एक आहे तो लोकेशन, तिथं ॲड्रेस आहे ते. हैदराबादला उतरला ना तिथून और कितना घंटा हैदराबाद से अजून 3 तास आहे अजून. म्हणजे टोटल 6-7 तास आहे. भाऊ पूर्ण ट्रॅव्हल करून आला आहे माझ्यासाठी, कारण की मी मुंबईवरून आलो ना आपल्या भाईसाठी. आणि जरा आपला भाऊ आला आहे म्हणून आता मी जरा खुश झालो आहे. जेव्हा मी इथं आलतो ना पहिला आपला विशाल भाई कुठे हेच बोलत होतो, सगळ्यांना विचारत होतो. आता आपला भाऊ आलाय, आता फक्त तोडातोडी आहे, आता बाकी काय नाही. गाईस आता आम्हाला मामांनी पाठवलंय ते 3-4 ते झाड ते काहीतरी आहे ते आम्हाला मामाने आता पाठवलंय. ते आंब्याचे झाडचे ते पत्ते आणायचे आहेत. आंब्याचे झाडाचे पत्ते आणि 3-4 प्रकारचे झाड आहेत, त्याचे पत्ते घेऊन ये बोललाय मामा आता. तर आता आम्ही इथं गाडी लावतोय, तिथं आतमध्ये जातोय आणि तिथून आम्ही 3-4 प्रकार झाडचे पत्ते घेतो आणि जाऊन घरी देणार आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतोय आता. तर मित्रांनो आता आम्ही आलो इथं शेतीत आलोय गाईस, कारण की आपल्या मामांनी पाठवलंय. आपल्याला 3-4 झाडं आहेत, मला तर एकच झाड माहिती आहे, आपलं आंब्याचं झाड माहिती आहे. ते आंब्याच्या झाडचे आम्हाला पत्ते तोडायचे आहेत. अजून कुठले झाड आहे बाई? अजून 2-3 झाडं आहेत, मला त्याचं नाव नाही माहिती, पण आम्हाला 3-4 झाडाचे तोडायचे आहेत ते आणि घेऊन जायचं आहे घरी ते पत्ते. तर आता आम्ही तिथंच चाललो आहे आणि आपला विशालभाई तोडेल आणि मी तुम्हाला दाखवतो ते. गाईस आपला विशालभाई ते आंब्याचे ते पत्ते तोडतोय, आंब्याच्या झाडचे पत्ते तोडतोय आणि मी गोळा करतोय गाईस, तुम्ही बघू शकता. आपला मी गोळा करतोय सगळं. आणि गाईस इथं खूप चिखल आहे, पूर्ण पाय पूर्ण खराब झाला आहे गाईस, बघू शकता तुम्ही. आणि आपला भाऊ तिथं तोडतोय. आणि गाईस तुम्हाला हा लोकेशन माहीत असेल, मी इथे एक ब्लॉग टाकलेला, त्या ब्लॉगमध्ये मी खूप इमोशनल झालो होतो. आता मी ते बोलणार नाही,
पण तुम्ही गेस करा, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी कुठे इमोशन झालेलो आणि इथे मग मी कुठलं कॉन्टेंट टाकलेलं आणि मी काय बोललेलो, तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपला भाऊ इथं तोडत आहे आंब्याच्या झाडाचे पत्ते आणि तिथं जाऊन पण एक दुसऱ्या झाडाचं पण तोडायचे आहेत, तर ते पण तुम्हाला दाखवतो गाईस मी. स्टे ट्यून. गाईस आपला विशाल भाई बघा एकदम वन साइड, एकदम वन साइड पूर्ण एकदम वन साइड पकडलाय भावसनी. मीनी हे चप्पल पकडलाय, जाम इथं चिक्कल आहे ना म्हणून, आणि भावसनी एकट्याने ते पकडलंय पूर्ण आंब्याचे पत्ते. अजून आम्ही इथून आता बाहेर निघणार, तिथं बाहेर निघणार पूर्ण आणि तिथं जाऊन दुसरा झाड आहे बोलतोय, ते जाऊन ते जरासे घ्यायचे आहेत. गाईस तिथं जाऊन दुसरा तो घेईल, तेपर्यंत आम्ही इथं मी पाय धुईन. इथं माझे पाय जाम घाण राहिले, बघू शकता तुम्ही, खूप घाण झाले पाय. धुवून आता पाय मी सगळं जाईन आता तिथं. मग भाऊ चाललाय बघा. गाईस हा झाड कुठला आहे मला नक्की माहीत नाही, मला समजत पण नाही हा झाड बघून. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि आपलं विशालबाई हे झाडचं ते पत्ते तोडतोय. आता आंबाच्या झाडचे तिथं ठेवलेत आणि आपली बाईक आहे आणि ते आता हे पत्ते तोडतोय या झाडचे. तर तुम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट करा, तुम्हाला माहीत असेल तर हा कुठला झाड आहे. गाईस बघू शकता तुम्ही ते आंब्याच्या झाडचे पत्ते, आणि हे कुठलं मला माहिती नाही, पण बघा किती झालेत. खूप जास्तच गोळा गेला आहे, कारण की तो काय बोलला आहे एकदाच घेऊन ठेवू, कारण की सारखं सारखं यायला नाही जमणार, म्हणून एकदाच घेऊन ठेवलं आहे. गाईस आता तुम्ही बघू शकता संध्याकाळचे वाजता 5-5:30, आणि एकदा तुम्ही हे बघा आणि परत तुम्हाला मी रात्री दाखवतो. आणि आपलं पूजा उद्या आहे, सत्यनारायणची पूजा, आणि आपली मम्मी तिथं आहे, आपली आजी आई आहे इथं, आणि इथं कामवाले आलेत. आणि तुम्हाला हे पण दाखवतो, इथं चेअर्स DJ मी जे आणलं तिथं म्युझिक, आणि ते जेवण बनवायचा भांडा मिंडा सगळं आणलं आहे. आणि इकडचं तुम्ही साईड एकदा चेक करा. आणि आपला मामाचा पोरे आहे आणि तो आपला मावशीचा पोरगा आहे घाणेरडा अरविंद. आणि हे आपलं मामांचं घर आहे. उद्या आपल्या सत्यनारायणची पूजा आहे, तर मी तुम्हाला ते पण दाखवीन. आणि तुम्ही आता हे बघा गाईस, आपला यो मावशीचा पोरगा आहे. यो तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज येतं, यासारखं तुम्ही करून दाखवाल का? चल कर रे. सगळ्यांना सबको बोल दे, कोई चैलेंज करेगा मेरा जैसा. और लाज मत रे, लाज मत, और बोल कुछ तो. कोई चैलेंज करना है मेरे को मैसेज करो, रात को कॉल करो. रक्षाबंधन येणार आहे, खूप खुश आहे, कारण की उद्या सत्यनारायणची पूजा आहे. आपल्या मामाने नवीन घर पण बनवला आणि परवा दिवशी रक्षाबंधन पण आहे. आपली मम्मी खुश झाले. फक्त हे वर्ष बांधणार, पुढच्या 3-4 वर्ष नाही बांधणार. मग ती तिथं मुंबईला जाणार पुढच्या 3-4 वर्ष, तिथं नाही येणार ती, कारण की कोण येणार नाही. या वर्षी आम्ही जरा सॅक्रिफाईस करून जरा टाइम काढून आलोय मम्मीसाठी. पुढच्या वर्षी 2-3 वर्ष मुंबईला बघीन. बघू शकता गाईस तुम्ही, हे आपलं एक पफ आहे आणि आता आम्ही हे खायला आलो आहे. आम्हाला खूप भूक लागलेली, तर याच्यानंतर आपल्याला ते बिसलेरी पाणी बॉटल रिफिल करायला जायचं आहे. आणि ते बेकरीमध्ये बसलो आम्ही, तर खातो आणि आपला बिसलेरी बॉटल भरतो आणि जातो घरी. काहीच रात्रीचे वाजता 8:30 आम्ही आलो आहे हे पाणी रिफिल करायला, आपलं फिल्टर बिसलेरी पाणी, कारण की आपण बिसलेरी पाणी पितो ना, आणि आपल्याला हेच जमतं. आणि आपल्या गावी जरा गोड पाणी आहे ना, म्हणून आम्ही हे घ्यायला आलो आहे.
गाईज खूप टाईम झाला आहे, झोपण्याचा टाईम झाला आहे. जे इथं राहतात ना त्यांच्यासाठी झोपण्याचा टाईम झाला आहे. आणि उद्या आपली सत्यनारायणची पूजा पण आहे. आणि बघा खूप सामान पण आहे. सत्यनारायण पूजेचे जे सगळं सामान आणलं आहे. आणि आपल्या जेवणाचं पण ते सगळं वस्तू आणलं आहे. तेल आणलं आहे, प्लेट आणले आहेत, सगळं वस्तू आणून ठेवलं आहे. उद्या सकाळी सगळं करायचं आहे. आणि म्हणजे आज म्हणजे उद्या सत्यनारायणची पूजा आहे. तर आता मला पण झोपायला लागेल लवकर. आणि मस्त जेवढं आता मी झोपायला चाललो आहे. आणि उद्या हे ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. आणि उद्या सकाळचं तुम्हाला सगळं दाखवतो. गुड नाईट गाईस. उद्या भेटू आपण. उद्या मॉर्निंगमध्ये भेटू. आणि आता झोप आले, आता झोपतो आम्ही. हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू विशाल राठोड ब्लॉग. तर हा आहे आपला सेकंड हाफ. आणि वाजता सकाळचे 5:30. तुम्ही बघू शकता सकाळ पण नाही झाले अजून. आणि इकडचे लोक सगळेजण उठले. आणि आता पंडित स्वामी पण आलेत. आता त्यांनी पूजा चालू करायला पण घेतले. तुम्हाला ते पण दाखवतो. आणि तिथं बसले ते काल रात्रापासून आहे इथं जेवण बनवणारे. आता तुम्हाला तिथं पुढं जाऊन दाखवत होता आम्हा. गाईस आता सगळे येणारच आहे. म्हणजे चालू झाले पूजा. म्हणजे सगळं चालू झालं सत्यनारायणची पूजा. तर आता मी चालले मावशीचे इथं आंघोळ करायला. आणि विशाल भाईला पण उठवायचं आहे. आणि इकडचे लोक पण उठायचे चालू झालेत. आणि 3-4 लोक तर आले पण आहे. आता मी इथं आंघोळ करायला आलो आहे म्हणून ते तुम्हाला दाखवू नाही शकलो. आता लगेच आंघोळ करतो आणि तिथं जातो. मस्त मॉर्निंगमध्ये एकदम फ्रेश भेटतो तुम्हाला. गाईस बघू शकता मामाची पोरी आलती आम्हाला बोलवायला. पण अजून आम्ही काही फ्रेश नाही झालो आहे. आता आम्ही लगेच फ्रेश होऊ आणि मस्त एकदम फ्रेश होऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा सकाळ पण झाली इथं. किती टाईम झाला गाईस टाईम बघा. 6 पण नाही वाजले. 5:59 होत आहे. 6 पण नाही वाजले आणि सकाळ पण झाली इथं. आणि मी उठलेलो तेव्हा 5:30 वाजत होते. आणि बघा 6 पण नाही वाजले. जातो आपल्या भावाला पण उठवतो. तो झोपलाय. जातो आंघोळ करतो मस्त. भेटतो तुम्हाला फ्रेश. चल रहे हैं. ईशान्याय नमः. आपो श्रमेवो जलनः महिरनागते यावश्वतमोदस्य वाजेनः विष्णुतमात्रः शुक्लां वरदं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. गजाननोद्धारकं गजाननमहर्निशं अनेकदन्तभक्तानाम् एकदन्तापास्महे श्रीमहागणाधिपतये नमः. मनसः स्मरामि. ओम गणानां पागमरिगं भवामहे कविंगवेनावस्वस्तं ज्येष्ठाजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानं शरणं. गाईस
सकाळचे किती 5:30ला मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोललेलो. आता मी परत तुम्हाला गुड मॉर्निंग बोलतोय. आता टाईम परफेक्ट 10 वाजता, एकदम परफेक्ट 10. आणि गाईज मी जरा तुम्हाला बोललेलो विशाल बायला उठवायला चाललो आहे, पण तो काय उठला नाही म्हणून मी पण त्याच्यासोबत झोपलो. तर मी आता 9:30ला उठलो आणि आंघोळ मिंगोल करून आलो इथं. आता इथं जेवण बनवत आहे, अंकल बनवत आहे. आणि इथं पूर्ण मांडप हे पूर्ण लावलं आणि हे इथं आहे. आणि इकडचं तुम्हाला दाखवतो मी सगळा. हे पूर्ण त्याने आपल्या छोट्याने व्हिडिओ काढलाय. आतमध्येचा पण दाखवतो. आपली मम्मी बसली आहे इथं. आणि इथं हे पूर्ण सजवलं आहे. ते काल ते आंबाचे झाडचे पत्ते तोडलेले ते इथं लावलं आहे. आणि हे बघा झालेलं आहे सगळं होम मीम. आणि हे बघा अजून आतमध्ये पण आहे. आतमध्ये अजून चालूच आहे आपला. गाईस ही आपली मामाची पोरगी आहे. ही आपली दाई आहे. आणि काय सारखं मोबाईलचं स्टोरेज भरत आहे. आणि हे आपलं सेकंड बेडरूमचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला देवाराचा रूम पण दाखवतो. देवाराचा रूम एक मिनटं बघू शकता तुम्ही. देवाराचा रूम एकदम सजवला आहे. आणि इथं किचन आणि आपला मामा आहे इथं. పట్టణముకు వెళ్ళిపోయిన వాడయ్యను. అనంతరం కళావతి కన్య తండ్రి ఇంటి యొక్క వృత్తి పొందుచుండగా ఆ కన్యను తండ్రి చూసి పరమందు స్నేహితులు కూడి ఆలోచించి కన్య యొక్క వివాహం కొరకు బుద్ధిమంతు విచారింపమని ఒకనొక దూత శీఘ్రముగా పంపిన వాడయ్యను. ఆ దూత కాంచనగరముకు వెళ్ళి ఆ పట్టణందు వర్షకుమారులను పిలుచుకువచ్చిన వాడయ్యను. అట్లా వచ్చినటువంటి ఆ సుందరపు బాలుని మంచి గుణములు గలవాడైనటువంటి ఆ వర్షకుమారుని చూసి భక్తులతో కలిసి సంతోషముగా ఆ సరువు ఆ కుమారుని తన కుమారుని ఇచ్చి యథావిధిగా దేవా गाईस सकाळी आपल्या भावाला उठवत होतो. भाई काय उठला नाही म्हणून भावासोबत मी झोपलेलो. पण नशीब आपले मामाचे पोरं आहेत चांगले. व्हिडिओ त्यांनी कंटिन्यू केला. व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवलं. ते रोडवर गेले, तिथून ते पाणी मिनी हाणलं, ते सगळं काय ते इकडचं कल्चरमध्ये आहे म्हणून ते सगळं इकडचा जो कल्चर आहे ते मी तुम्हाला आज दाखवला. आणि आपला भाऊ उठला म्हणून मी पण उठलो आणि लवकर आंघोळ करून आलो. आणि आपली मम्मी आहे इथं आणि ताई आहे आणि ती मामाची पोरी आहे तिथं. आता मम्मीच्या उद्या रक्षाबंधन पण आहे. मम्मी खुश झालेलं आहे कारण की उद्या राखी बांधणार ती. आणि आज भाऊसनी घर बनवलं आहे, अजून सक्सेसफुल झालं आहे. मामा पण जरा खुश झाला आहे. विशाल भाई क्या लगता है, अच्छा लग रहा है की नाही? आपला विशाल भाऊला जाम ताप आला आहे. विशाल भाईची तब्येत खराब आहे. हे झालं तर लगेच आम्ही हॉस्पिटलला जाऊ. आणि आपला दिनेश पण येणार आहे. दिनेश आता आहे दिना ट्रेनमध्ये आहे. एक तास लेट झाले ट्रेन. दिनेश आता दिनेशला पण दाखवतो. दिनेशला दाखवायचं का नाही मम्मी? गाईज आपल्या मामाचे पॉलिटिकलचे मित्र आलेत. म्हणजे त्यांचे ते पॉलिटिकल्समध्ये आहेत ना, ते त्यांचे आलेत. ते मोठे सिनियर्स आलेत. तर हे त्यांचे सिनियर्स आहेत. आपल्याला पण नाही माहिती. आपला मामा येऊ आणि त्यांचे हे सिनियर्स आहेत. पॉलिटिकल्समधले आहेत वाटतं. इज्जत करतोय फुल यांना मामा.
है ना मैं सोमवार को आऊंगा। अरे हर चीज से कम करो। माय बिग ब्रदर नरू ब्रदर. गाईस खूप पाणी सर्व केला. आता आम्ही पण जेवायला बसलोय. आता आम्ही पण जेवतो. गाईस बसलो हे लिहायला मामीसोबत. मामी नाव विचारते आणि मी लिहितोय. पहिला ताईसोबत बसलेलो लिहायला, पण ताईने लिहिले तेलुगूमध्ये आणि मी लिहितोय आता इंग्लिशमध्ये, कारण की ताई आता जेवते. मी आता लिहितोय. गाईस ह्यो पण आलेला आहे आता, बघू शकता तुम्ही. गाईस बघू शकता गपचूप चोरून आणलाय पेढा. आता हे पेढे खातोय आणि आपला विशाल बघाय खूप झोप लागले. अरे बाबा थांब ना, किती खातोय? 5 खाल्ले, अजून किती खाशील? थांब जरा. याच्यामध्ये गाईस पूर्ण भरून होता. 5 खाल्ले आणि याने 4 खाल्ले, मी 2 खाल्ले आणि तो खात नाही. जाम डेंजर पोरं आहेत हे लोक. अरे थांब ना बाबा, थांब. किती खातो? थांब थांब. तर गाईस रात्रीचे वाजतान 8:30 आणि झोपलेलो मी, म्हणून काय तुम्हाला दाखवलं नाही आणि काय होतं पण नाही, कारण की सत्यनारायणची पूजा संपलेली आणि खूप लोक येऊन जेवून पण गेले, मामाला भेटले पण नाही आणि डायरेक्ट झोपलेलो. खूप कंटाळा आलेला म्हणून झोपलो होतो मी. तर आता उठलो आहे तर व्लॉग एंड करायचा आहे, तर याच्यासाठीच मी व्लॉग चालू केला. तर गाईस मी आजचा व्लॉग एंड करतो आहे आणि तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा फर्स्ट हाफ कसा होता आणि सेकंड हाफ कसा होता आणि ते दोघं हाफमध्ये एकदम कसं वाटतं तुम्हाला, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन ब्लॉग घेऊन येईन तुमच्यासाठी, नवीन कॉन्टेंट घेऊन. त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय गाईज, गुड नाईट.